दुसरीकडे सांगली महानगरपालिकेमधली सत्ता स्थापनेमधला सस्पेन्स अजूनही कायम आहे। कारण भाजप आणि शिवसेना एकत्र सत्ता स्थापन करू शकते असं चंद्रकांत पाटील म्हणतायत, तर एकनाथ शिंदेंच्या मनामध्ये जे असेल तेच होईल असं शंभूराज देसाई म्हणतायत। तर दुसरीकडे राष्ट्रवादीची भूमिका मात्र अजून अस्पष्ट आहे। भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे सस्पेन्स कायमचा वाटलेला आहे। शिवसेनेचे 2 मिळाल्यामुळे आता आमचे 41 झाले। 40लाच महापौर होतो, तर एक जास्त आहे। बरोबरीने महायुतीतला नॅचरल पक्ष आणखी एक बाहेर राहतो, तो म्हणजे अजितदादांचं राष्ट्रवादी। तर त्यांना बरोबर घेणं या विषयामध्ये मुळात लोकल राष्ट्रवादीच्या आलेल्या 16 जणांनी निर्णय करायला लागेल। तसं त्यांच्या श्रेष्ठींशी बोलावं लागेल, मग श्रेष्ठी आमच्या देवेंद्रजींशी बोलतील। शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे। शिवसेनेमध्ये मी म्हणलं ना, निवडून आणणं निवडून येणं हे आमच्या हातात आहे, पण त्याच्यानंतर निर्णय घेण्याचे अधिकार हे पक्षश्रेष्ठींना, पक्षाच्या नेत्यांना आहेत। आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांना आहेत। साहेब देतील ना आदेश, काय द्यायचा तो तुम्ही बिलकुल चिंता करू नका। साहेब जो आदेश देतील तो परिपूर्ण करू आम्ही।